कर्मचाऱ्यांनी आता आंदोलन केलंय। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मात्र विस्कळीत झाली आहे। मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले आणि या प्रकरणामध्ये रेल्वे कर्मचारी संघटनेने हे आंदोलन केले। नेमका सगळा प्रकार काय आणि सध्याची स्थिती काय जाणून घेऊया अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, अश्विन, अत्यंत गंभीर प्रकार आहे। एक रेल्वेची संघटना आहे एनआरयूएम। या एनआरयूएम या संघटनेने हा मोर्चा किंवा हा स्ट्राईक केलेला आहे। आपल्याला माहिती आहे मुंब्रा अपघाताच्या संदर्भामध्ये 2 दिवसापूर्वीच ठाण्याच्या लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये 2 रेल्वेच्या अभियंत्यांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। जो VGCIचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र या रेल्वे संघटनांचा आरोप आहे की या संदर्भामध्ये जीआरपी यामध्ये कशा प्रकारे हस्तक्षेप करू शकते आणि अशा प्रकारे गुन्हा कसा दाखल करू शकते असा प्रश्न या रेल्वे संघटनांचा आहे। आणि जीआरपीला या संदर्भामध्ये अधिकची माहिती काय नेमकी आहे ती देखील त्यांनी द्यावी अशी देखील यांची मागणी आहे। त्यामुळे आज हा संप ऍक्च्युअली हा करण्यात आलेला होता। मात्र त्याच्यानंतर 5:50 पासून अनेक लोकल ज्या आहेत म्हणजे मध्य रेल्वेच्या असतील किंवा हार्बर रेल्वेच्या असतील त्या थांबवण्यात आलेल्या आहेत आणि आता रेल्वे प्रशासनाने या सगळ्या संघटनांशी बोलणी करून एक लोकल जे आहेत त्या आता सोडायला सुरुवात केलेली आहे। मात्र यामध्ये मेन पीक अवर जो आहे मुंबईचा तो आता सुरू झालेला आहे 5:30 नंतरचा आणि त्याच्यामुळे ऐन पीक अवर मध्ये या लोकल ज्या आहेत त्या तब्बल 40 ते 45 मिनिटं खोळंबल्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेचं वेळापत्रक या ठिकाणी कोलमडलेलं आहे। आणि आता घरी जायला जे चाकरमानी निघालेले होते त्या सगळ्यांना यामुळे प्रचंड उशीर होणार आहे। कारण की वेळापत्रक बिघडल्यामुळे आणि सीएसएमटी स्थानकातून एकही लोकल सुटली नसल्यामुळे सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या ज्या लोकल आहेत मग भायखळा असतील किंवा पनवेलवरून सुटणाऱ्या लोकल असतील कल्याणवरून सुटणाऱ्या लोकल असतील या सगळ्याच लोकल ज्या आहेत त्या आता उशिरा झालेल्या आहेत आणि याचा थेट परिणाम जो आहे तो सगळ्या रेल्वेच्या प्रवाशांवर पडलेला आहे। त्यामुळे अचानक झालेल्या या आंदोलनामागे नेमकं काय कारण होतं आणि हे आंदोलन केल्यामुळे इतका खोळंबा झाल्यामुळे आता या रेल्वे संघटनांवर काय कारवाई करण्यात येणार का हे देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की जीआरपीने जो गुन्हा दाखल केला तो अहवालाच्या आधारे दाखल केलेला गुन्हा होता। त्याला रेल्वे प्रशासनाचा आधीच विरोध होता आणि या 2 संघटनांच्या या 2 प्रशासनांच्या भांडणाचा आता सध्या फटका जो आहे तो रेल्वे प्रशासनाला बसतो आहे। त्यामुळे त्याचबरोबर रेल्वेच्या प्रवाशांना बसतो आहे आणि हेच चित्र सध्या सीएसएमटी स्थानकात आहे। हळूहळू या ज्या गाड्या आहेत त्या आता सोडण्यात येतील अशी माहिती ही सीएसएमटी मधल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून आता देण्यात आलेली आहे। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता बातमी येते सोलापूरमधनं। विमानाचं लँडिंग करताना विमानाच्या पंखामध्ये पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली। मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले आहेत। पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या पालकांना पोलिसांनी समज दिली आहे। मात्र नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी असतानाही मांजाची विक्री केल्यानं बिलाल शेख नावाच्या व्यक्तीवर मांजा विक्री केल्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। विमानतळ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने यापुढे कठोर कारवाई केली जाईल असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलंय। तर धावपट्टीच्या बाजूला पतंग उडवणाऱ्याला समज देऊन सोडण्यात आलेलं आहे आणि मांजा विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल झालाय। मात्र पायलट सतर्क होता आणि त्याने खबरदारी घेतल्यानं धोका टळलेला आहे। तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता समिती गठीत करण्यात आली आहे। मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी समिती तपास करणार आहे।